तुम्ही कधी असा देव पाहिलाय का, जो मंदिरात नाही तर भर उन्हात आणि रानात मेंढ्यांच्या गर्दीत सापडतो? ज्याच्या हातातली साधी काठी भक्ताच्या आयुष्यातील मोठमोठ्या संकटांचा कोळसा करते आणि ज्याच्या भंडाऱ्याच्या एका कणात साक्षात मृत्यूलाही परतवून लावण्याची ताकद आहे? होय, हे ठिकाण आहे कोल्हापूरचे आदमापूर आणि ती चालती बोलती शक्ती म्हणजे संत बाळूमामा. आजवर तुम्ही अनेक राजे पाहिले असतील, पण हा राजा वेगळा आहे. यांच्या रूपाकडे नुसतं बघितलं तरी मनातला गोंधळ शांत होतो. डोक्यावर तो डौलदार गुलाबी फेटा, जो भक्तीचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे. अंगात साधा पण एकदम स्वच्छ पांढरा शर्ट आणि नेसायला मराठमोळं धोतर. पायात करकर वाजणारी ती अस्सल कोल्हापुरी चप्पल आणि हातात तीच भक्तांचा आधारवड असलेली काठी. जेव्हा हे रूप शेतातून किंवा रस्त्यावरून, तेव्हा असं वाटतं की साक्षात पांडुरंगच विटेवरून खाली उतरून आपल्या भक्तांना भेटायला आलाय. लोक म्हणतात बाळूमामा मेंढ्या राखायचे, पण खरं सांगू, त्या मेंढ्यांच्या रूपाने ते तुमच्या आमच्यासारख्या भक्तांची पापं जाळून टाकत होते. त्यांच्या ताटातलं उरलेलं अन्न म्हणजे अमृत आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे संकटावरचा शेवटचा उपाय. जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण आदमापूरला जी शांती मिळते ती कुठेच नाही. कारण इथे देव दगडात नाही तर माणसांत आणि त्या मुक्या प्राण्यांत वसलेला आहे. बाळूमामांनी कधीच मोठे ग्रंथ वाचले नाहीत. त्यांनी फक्त माणुसकी वाचली आणि भक्तांच्या डोळ्यांतलं पाणी वाचलं. जर तुमची श्रद्धा खरी असेल तर तुम्हाला आदमापूरला जायची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथून फक्त एकदा मनापासून हाक मारा, मामा. तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाच म्हणून समजा. कारण बाळूमामा हे फक्त नाव नाही, तर तो एक विश्वास आहे जो कधीही तुटत नाही. त्यांच्या याच चरणी नतमस्तक होऊन एक जोरात गर्जना करूया, बोला बोला बाळूमामाच्या नावानं. सांग भलं. जर तुम्हालाही वाटत असेल की बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहावा, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. बाळूमामांच्या अशाच महिमेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल